अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। नवनीत राणांचे दर्यापूर विधानसभा मतदारसंघात दररोज दौरे वाढतायत। दर्यापूरमध्ये त्यांनी स्थानिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत, त्यामुळे त्या आता दर्यापूर विधानसभा लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान याच दर्यापूर मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांनी देखील दावा केलाय। कालच खासदार श्रीकांत शिंदेंनी या ठिकाणी दौरा देखील केला होता। तर याबाबत आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी संजय शेंडे आहेत। संजय, काय अपडेट? दर्यापूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघावर जे शिवसेना शिंदे सेनेचे कॅप्टन अभिजित अडसूळ आहे त्यांनी दावा केलेला आहे। कालच त्यांनी या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा कार्यकर्ता मेळावा घेतला आणि आपले उमेदवारी जे आहे ते उमेदवारी जवळपास या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी तिकीट सुद्धा मागितलेलं आहे। मात्र त्याचवेळी ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा आहे यांनी मात्र काल बाहेरचं पार्सल नको असं म्हणत अडसूळ यांच्यावर टीका केलेली आहे। मात्र अभिजित अडसूळ यांनी कालच सांगितलं की नवनीत राणा ज्या पद्धतीने दर्यापूर मतदारसंघात साड्या वाटप करत आहे त्यांना ऐनवेळी स्वतःला उमेदवारी म्हणून घोषित करायचं नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे। जी, नेमकं आता पुढे काय घडेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय। आचारसंहिता कधी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलंय। 2-4 दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार आहे असं महत्त्वाचं विधान अजित पवार यांनी केलंय। तुम्ही निवेदन दिल्यावर ती मार्गी लावणं अवघड आहे असं सुद्धा दादांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे लवकरच आचारसंहिता लागणार अशी चर्चा रंगू लागली आहे। आपण इथं आल्यावर पण सकाळी मला निवेदन मिळाले। मी सगळ्यांना हात जोडून सांगतोय की बाबांनो 2-4 दिवसात आचारसंहिता लागणार आहे। त्याच्यावर या निवेदनाचा आता लगेच मी काही करू शकत नाही। मी आदेश दिले तरी ते आचारसंहितेमध्ये अडकणार आहे, पण कोणी समजून घ्यायला तयार नाही।